कुठला माईक यूज करते, मी कुठली रिंग लाईट यूज करते किंवा अजून कुठला ट्रायपॉड यूज करते. आपल्या घरच्या लेडीजला ना सपोर्ट केलाच पाहिजे. असं खरंच अशा लोकांचा मला खरंच खूप जास्त राग येतो आणि त्या लोकांची ना मला खरंच चिड आहे. म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी, शॉर्ट व्हिडिओसाठी आपण दोन्ही पण वापरू शकतो. तर कंपनीचं मला माहिती नाही आहे. तर इथे पण हे जे आहे मोबाईल ठेवायचं स्टँड, हे आपण असं छोटं मोठं करू शकतो. माझं किंवा तुम्ही घरात व्हिडिओज करत असताल तर हा माईक तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो परवाच्या व्हिडिओशी रिलेटेड आहे. मी जो व्हिडिओ टाकला होता परवा दिवशी आपल्या चॅनलवरती की माझा फर्स्ट पेमेंट आलेला आहे यूट्यूबचा. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी कुठला ट्रायपॉड यूज करत होते. तो ट्रायपॉड मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर कदाचित हा व्हिडिओ ना थोडासा मोठा पण होऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी थोडंसं अजून वेगळं काही बोलणार आहे. तर ते तुम्हाला पुढे कळेलच की मी व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे काय नाही ते. आणि मी त्याचबरोबर आत्ता कुठला माईक यूज करते, मी कुठली रिंग लाईट यूज करते किंवा अजून कुठला ट्रायपॉड यूज करते. सो हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहितीसुद्धा देणार आहे. कदाचित ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला कामी येऊ शकते जर तुम्ही यूट्यूब व्हिडिओज करत असाल किंवा मग करण्याचा विचार करत असाल तर. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बघितला ना ह्याचा फायदाच होणार आहे. आणि सगळ्यात अगोदर तर तुम्हाला खरंच खूप खूप म्हणजे खूप जास्त मनापासून धन्यवाद. जेवढी खुशी मला माझा यूट्यूब पेमेंट आल्याची झाली नाही ना तेवढी खुशी मला आज होती आहे. कारण परवाच्या आपल्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज गेलेत आणि खूप छान एवढ्या छान छान कॉमेंट्स आल्या ना की त्या कॉमेंट्स बघून ना मला खरंच खूप छान वाटलं. आणि म्हणजे मी अशी अपेक्षा पण केली नव्हती की त्या व्हिडिओला मला एवढं छान छान कॉमेंट्स येतील, एवढं छान प्रेम मिळेल तुम्हा सगळ्यांचं. तुम्ही खरंच खूप छान प्रेम दिलेलं आहे त्या व्हिडिओला. मी खरंच खूप जास्त खुश आहे आणि खरंच तुम्हाला मनापासून थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं छान प्रेम दिले. एवढं छान छान कॉमेंट्स आहेत ना की त्या कॉमेंट्सला ना मी पर्सनली रिप्लाय केलाच आहे. पण मला असं वाटतं की त्या कॉमेंट्सवरती ना मी एक व्हिडिओ जरी केला ना तरी तो माझ्यासाठी कमी असेल. कारण खरंच खूप छान कॉमेंट्स आहेत तुमच्या. या अगोदर पण मला बऱ्याचशा व्हिडिओजला कॉमेंट्स आलेल्या आहे. पण या ज्या या व्हिडिओला ज्या कॉमेंट्स आहेत ना त्या माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण असं झालेलं, मी व्लॉग जेव्हापासून करते आहे कंटिन्यू तेव्हापासून ना माझ्या व्लॉग्सला मोस्टली कमेंट्स कमी आलेल्या. हा फर्स्ट व्हिडिओ असेल ज्याला कॉमेंट्स एवढ्या छान मिळाल्या. तर त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं आहे. तुमच्या मनापासून आभार. आणि त्यामध्ये ना काही जणांनी खूप छान छान कॉमेंट्स केल्या ज्या मला खूप जास्त आवडल्या. आणि एक कमेंट मला अशी आली आहे, एक जस्ट 5 मिनटापूर्वी मी ती कमेंट रीड केली आणि त्याला रिप्लायसुद्धा केला आहे. मला वाटत होतं की मी त्याला जेवढा रिप्लाय करेल ना तेवढा कमी होता, पण मी त्याला खूप मोठा असा रिप्लाय केलाच आहे. तर मी नाव नाही घेणार त्या ताईंचं, पण मला ती कॉमेंट वाचून खरंच खूप जास्त वाईट वाटलं त्यांच्याबद्दल. असं नाही व्हायला पाहिजे कुणाच्या लाईफमध्ये की त्यांच्या घरचे त्यांना सपोर्ट करत नाही यूट्यूबला व्हिडिओज करण्यामध्ये वगैरे. आणि त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टीमध्ये राहायला पाहिजे. तर हे खूप चुकीचं आहे. म्हणजे आपण बायका जरी असलो तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि आता जग किती पुढे गेले, पहिल्यापासून आतापर्यंत खूप पुढे गेले. आणि प्रत्येक घरामध्ये ज्या काही लेडीज आहेत त्या करतात आहे. कुणी जॉब करतं आहे, कुणी वर्क फ्रॉम होम करतं आहे, कुणी घरात काहीही उद्योग करतात आहे. जे उद्योगधंदे असतात छोटे छोटे ते करतात आहे. मग काय प्रॉब्लेम आहे ना. जर आपण ठीक आहे, जर तुम्ही एक आपल्या वाईफला किंवा आपल्या सुनेला जर घराच्या बाहेर नाही पाठवू शकत एखाद्या जॉबसाठी किंवा मग काही करण्यासाठी घराच्या बाहेर नाही पाठवू शकत ना, तर घर बसल्या कुणी काहीतरी करतं आहे तर त्यांना खरंच सपोर्ट केला पाहिजे माझ्या मते तरी. यूट्यूबला व्हिडिओज बनवणं हे खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की कुणीतरी करतं आहे, पण त्यांना जर तुम्ही सपोर्ट केलाच नाही तर हे खूप चुकीचं आहे. आणि त्यातून तुम्हालाच फायदा होणार आहे. कारण पुढे चालून जे कोणी करतं आहे त्यांना पैसे मिळणार, सगळ्या गोष्टी होणार. ते पैसे त्यांना घरातच कामी येणार ना. तर म्हणजे त्यांचे व्हिडिओज वगैरे सर्व डिलीट केले त्यांच्या मिस्टरांनी. तर हे खरंच खूप चुकीचं आहे माझ्या मते तरी. खरंच आपण आपल्या घरच्या लेडीजला ना सपोर्ट केलाच पाहिजे. असं नाही की फक्त चूल आणि मूल यासाठीच आयुष्य नसतं बायकांचं.
तर म्हणजे ज्या लोकांची हे विचार असते ना की त्यांनी फक्त घरातच राहावं, बंधनात राहावं, हे करू नये, ते करू नये, इकडे जाऊ नये, तिकडे जाऊ नये, खरंच अशा लोकांचा मला खरंच खूप जास्त राग येतो आणि त्या लोकांची ना मला खरंच चीड आहे. आणि हे आत्ताच नाही, मला पहिल्यापासून चीड आहे अशा लोकांची. मला सुद्धा आवडत नाही माझ्यावर बंधन घातलेली. आपण लिमिटच्या बाहेर जात नाही, इथे आपण आपली मर्यादा क्रॉस करत नाही ना, तिथे जर कुणी आपल्यावर बंधन घालत असेल ना, हे खरंच खूप चुकीचं आहे. की तुम्ही भेदभाव करणार की नाही, लेडीजने हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. खरंच हे सगळं खूप चुकीचं आहे. खरंच त्या ताईंसाठी ना मला मनापासून खूप वाईट वाटलं. आणि ती कमेंट वाचल्यानंतर ना मला एकदम असं हर्ट झाल्यासारखं झालं होतं की आतून, की बाबा त्या करतात ते, पण त्यांना जसा हवा आहे तसं सपोर्ट मिळत नाही. पण तरी त्या ताईंना मी रिप्लाय केला आहे. जर त्या ताई हा व्हिडिओ बघत असतील ना, तर त्यांना मी हेच सांगेल की खरंच तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिलीला ना एकदम प्रेमाने समजावून सांगा. त्यांना दाखवा की बाबा ह्याच्यातून आपल्याला असा असा फायदा होणार आहे, काहीच होणार नाही, किंवा मला बाहेर जायची गरज नाही पडणार आहे, सगळं घर बसल्या मी करेल, त्यात झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून सांगा. आणि मला नक्कीच गॅरंटी की जर तुम्ही प्रेमाने तुमच्या फॅमिलीला समजावलं ना, तर ते नक्कीच एक ना एक दिवस ऐकतील तुमचं आणि तुम्हाला सुद्धा सपोर्ट करतील. तर खूप छान कॉमेंट्स होत्या. म्हणजे कुणाचं म्हणणं होतं की मी एवढ्या वर्षापासून करते आहे यूट्यूबवरती मेहनत, कुणाचं म्हणणं होतं मी आत्ता चालू केलं आहे. तर तुम्हा सगळ्यांसाठी ना खरंच माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही नक्की कराल एक ना एक दिवस, जे मी केलं आहे ते तुम्ही पण कराल. तर आणि एक ताईची कमेंट होती की मी मोटिवेट झाले तुझ्या व्हिडिओमधून, असं तसं. तर त्यांना पण म्हणजे मला छान वाटलं की त्यांनी माझा व्हिडिओ बघितला आणि कुठेतरी त्यांना मोटिवेट झाल्यासारखं वाटलं, कारण त्या पण 4 वर्षापासून मेहनत करत होत्या. तर छान वाटलं. आणि म्हणजे एक 7-8 कमेंट अशा आहेत की ज्या मला मनापासून खूप आवडल्या आणि त्या कमेंट मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात आहे. पण मी तसं करणार नाही आहे, कारण ज्या म्हणजे जेवढ्या कमेंट होत्या ना तेवढ्या सगळ्याच मला आवडलेल्या आहे. पण त्या 7-8 ज्या स्पेशल आहेत त्याला खरंच खूप आवडलात आणि मी त्याचे स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे सेव्ह करून ठेवणार आहे. कारण लाईफमध्ये मला कधी बघायचं झालं, मला कधी आठवण आली या व्हिडिओची किंवा या कमेंट्सची, तर मी त्या नक्कीच वाचेल. आणि मला तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या कमेंट शोधायला वेळ लागेल. त्यामुळे ना मी आत्ता त्या व्हिडिओज म्हणजे कमेंट ज्या आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून घेणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप सारा मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं छान प्रेम देताय आणि अजूनसुद्धा त्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज जातात आहे. एक कमेंट अशी होती की त्या कमेंटने ना मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली. म्हणजे त्या ताईंची कमेंट होती की तू ना गळ्यालासुद्धा टिळा लावत जा, म्हणजे जो टिळक असतो आपला कुंकवाचा तो, ते छान दिसेल म्हणून. तर मी ना कॉलेजला होते त्यावेळेस रोज काय करायचे, इथे कपाळाला ना वरती टिकली लावत नव्हते, चंदन लावायचे आणि गळ्याला ना असं कुंकवाचा टिळा लावत होते. ते मला खूप जास्त आवडायचं. किंवा मग कधी कधी चंदनसुद्धा लावत होते गळ्याला. तर त्यावेळी ना ते खूप छान दिसायचं माझ्यावरती आणि मला खूप आवडायचं सुद्धा. तर त्यावेळेस मी ते लावत होते. पण हळूहळू असं झालं की ती सवय माझी मोडून गेली. ती सवय माझी कसं काय मोडली ना मला खरंच नाही आठवते. मी जस्ट असं सोडलं असेल कदाचित ते. तर मी तेव्हा रेग्युलरमध्ये लावायचे माझ्या कॉलेज टाईममध्ये. तर त्या ताईंची काल ती कमेंट वाचली आणि ती कमेंट वाचून ना मला खरंच माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. म्हटलं वाव, आपल्याला तो दिवस आठवला एका कमेंटमुळे. तर थँक्यू ताई तुम्हाला की तुम्ही माझ्या कॉलेजच्या दिवसाची आठवण मला परत करून दिली. आणि त्या म्हटल्यामुळे मी आजपासून जे आहे ते माझ्या गळ्याला टिळा लावायला चालू करणार आहे. म्हणजे केलेलं आहे ऑलरेडी, आज लावलेला आहे, तुम्हाला म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि तो छान पण दिसतो मला, कारण मी पहिले लावायचे. तर आता इथून पुढे रेग्युलर मी लावेल. माझ्याकडे चंदनसुद्धा आहे, चंदनचा पण कधी कधी लावत जाईल, कधी कुंकवाचा लावत जाईल. तर म्हणजे माझ्याकडे फोटो असेलच कदाचित माझ्या कॉलेज टाईमचा, तर मी तो फोटो स्क्रीनवरती देईलच नक्की जर मला मिळाला तर. त्यात तुम्ही बघू शकता की मी तेव्हासुद्धा लावत होते. बाकी फोटोजमध्ये ना क्लिअर दिसत नाही आणि या 2 फोटोजमध्ये सुद्धा क्लिअर दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला सर्कल करून हे फोटोज शेअर करते आहे. तर असंच प्रेम, अशाच कॉमेंट तुम्ही प्रत्येक व्हिडिओला करत जावा. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात, खूप झालं बोलणं. तर सगळ्यात अगोदर तर माझा जो फर्स्ट ट्रायपॉड होता, ज्याबद्दल मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये बोललेले, तो ट्रायपॉड मी दाखवते, त्याचे हाल काय झालेले आहे. तर हे असे 2-2 हे आपल्याला वेगळं करता येतं ऑलरेडी. पण हे जर मी आत्ता बसवायला गेले ना तर ह्याला बसत नाही. आणि जरी बसलं ना तरी ते म्हणजे ह्याला काय म्हणता येईल माहिती नाही. तर ही जी क्लिप आहे बघा, ही फिरती आहे पूर्ण अशा प्रकारे. तर ही जी क्लिप आहे ना ती पूर्ण
त्याचे जे थ्रेड आहेत ते खराब झालेले आहेत आणि मी ना ह्याला ते फेविस्टिक मिळतं ते पण लावलेलं होतं की बाबा ह्याला जर असं लावलं तर हे व्यवस्थित चिटकून राहील आणि सारखं मला व्हिडिओज बनवता वेळी ना ह्याला सेट करायची गरज नाही पडणार, कारण ह्याचे थ्रेड खराब झाले होते. आणि मी काही ह्याचे थ्रेड म्हणजे हे जी क्लिप आहे ही काही मी शोधली नाही की मला कुठेतरी मिळेल वगैरे. माझ्याकडे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये एक रिंग लाईट होती जी की मी भंगारमध्ये विकली, तर त्याच्या ह्या क्लिप ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या. म्हटलं त्या आपल्याला पुढे कधीतरी कामी येतील, पण त्या याला बसत नव्हत्या, त्यामुळे मग त्या तर काहीच कामी नाही आल्या. तर हा जो ट्रायपॉड आहे हा 350-300चा आहे आणि अजून पण याची हीच प्राईज आहे. जर तुम्ही मिशोला फ्लिपकार्टला वगैरे बघितलं तर ह्याच्या अशा क्लिप्स आहेत, हे बघा. हे इथं अटकले. ह्याचा एक पाईप होता, आय थिंक तो पाईप पडला असेल कारण मी ठेवून दिला होता कपाटामध्ये. हा तर त्याचा पाईप पडला असावा किंवा मग हे निघत नाही असं काहीतरी झालं. नाही, ह्याचा पाईप पडलेलाच दिसतोय इथे. तर चला असो. तर हे एवढं आहे, म्हणजे हा एवढा ट्रायपॉड होतोय आणि वरती आपल्याला जे मी स्टँड हातामध्ये पकडलेला आहे, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. खूप म्हणजे खूप जास्त त्याचे हाल बेकार झालेले, एकदम खिळखिळा झालेला आहे. हे बघू शकता, इथलं जे जॉईंट आहे हे सुद्धा निघालेलं आहे, मग हे सेट होत नाही व्यवस्थित. आणि हे जे आहे ना हे पाईप जो आहे इथला तो असा एवढा वरती होतो. तर बघू शकता याची हाईट जी आहे ती जर उभा केला तर माझ्या पोटापर्यंत वगैरे याची हाईट येते. तर हा असा ट्रायपॉड आहे आणि आत्ता जर उभा करायला गेलं ना हा बिलकुल ट्रायपॉड उभा राहत नाही आणि पूर्ण याची हाल बेकार झालेले आहे आणि त्यामुळे हा काहीच कामात नाही आहे. पण मी एक जस्ट माझी आठवण म्हणून ज्याच्यावरती तर हे आपण असं म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओसाठी आपण दोन्ही पण वापरू शकतो. तर हा एक असा ट्रायपॉड होता जो की माझा खूप स्पेशल आहे आणि याला मी कायमस्वरूपी सांभाळून ठेवणार. त्यानंतरनं ना मी एक सेल्फी स्टिक घेतली होती. तर या सेल्फी स्टिकचं ना मला जास्त काही म्हणजे मी आठवत नव्हतं म्हणून मी तुम्हाला परवा दिवशी बोलले नाही काही. पण ही सेल्फी स्टिक मी यूज पण नाही केली, साधारणतः 4 ते 5 वेळाच यूज केली असेल. तर हिलासुद्धा आय थिंक 2-2.5 वर्ष झालेच असतील. तर ही सेल्फी स्टिक मी घेतली होती ब्लॉगिंगसाठी आणि ही खूप मोठी आहे. ही मी फ्लिपकार्टवरनंच ऑर्डर केली होती बहुतेक. पण हिचं असं झालं, मी व्लॉगिंगसाठी घेतलेली आणि मला मी म्हणजे याच्यावरती ना असं कम्फर्टेबल नव्हतं वाटत की आपण सेल्फी स्टिक अशी पकडा आणि त्यावरतून हे करा. मला ते कम्फर्टेबल नव्हतं वाटत, त्यामुळे मग मी ही सेल्फी स्टिक यूज नाही केली. तर बघेल कदाचित फ्युचरमध्ये यूज करेल किंवा मग फ्युचरमध्ये नवीन कुठली तरी सेल्फी स्टिक घेईल आणि ती यूज करेल. तर ही एक सेल्फी स्टिक ही पण मला खूप स्वस्त बसलेली आहे. आय थिंक 400च्या आसपासच असेल याची पण प्राईस, एवढं आठवत नाही कारण याला भरपूर दिवस झालेत. त्यानंतरनं मी अजून एक ट्रायपॉड घेतलेला. मला हा ट्रायपॉडचं सुद्धा लक्षात नव्हतं परवा तुम्हाला सांगायला, पण जो ट्रायपॉड मी तुम्हाला आता दाखवणार आहे तो ट्रायपॉड ना मला माझ्या मामाने गिफ्ट केलेला. तर माझा मामा इथे आला होता, त्याने मला मी जस्ट त्याला बोलता बोलली की मला मामा ट्रायपॉड घ्यायचा, माझा ट्रायपॉड तुटला. तर तो बोलला ठीक आहे मी तुला घेऊन देतो, ऑर्डर कर म्हणे. मग त्यानेच ऑर्डर वगैरे केला, पेमेंटसुद्धा त्यानेच केलं. तर तो ट्रायपॉड मला ॲज अ गिफ्ट म्हणून मिळालेला आहे. तर तो ट्रायपॉड खरंच खूप भारी आणि क्वालिटी एक नंबर त्याची. मी बरेच दिवसापासून आता तो यूज करते आहे आणि मला जशा ठिकाणी जसा पाहिजे तसा तो यूज करता येतो. तर चला मी तुम्हाला तो ट्रायपॉड दाखवते. हा असा तो ट्रायपॉड आहे आणि याची हाईट जी आहे ना ती जवळजवळ 6 फूट एवढी आहे. तर ह्याची हाईट पण खूप जास्त मोठी आहे. तर इथे ना आपण ह्याला असं हे बघा इथे एक हे स्टँडला लावायला आहे, म्हणजे आपण यामधून ना दोन्ही अँगलमध्ये जे आहे ते शूट करू शकतो. आपल्याला जर शॉर्ट घ्यायचा असेल तर शॉर्टसाठी, आणि आत्ता जो असा लावलेला होता ना यामध्ये जर आपण लॉंग व्हिडिओ घ्यायचा असेल तर आपण तसा शूट करू शकतो, जसं की आपण आडव्या याच्यात घेतो. आणि हे व्हर्टिकलसाठी जसं की आपण शॉर्ट वगैरे घेतो, रील्स घेतो, तर त्यामध्ये आपण अशा प्रकारे मोबाईल ठेवू शकतो. तर हे एक ट्रायपॉड आहे.
त्यानंतर ना मी तुम्हाला रिंग लाईट दाखवते, जी की मी तुम्हाला सांगितलेलं मी 1600 रुपयाला घेतलेली. तर ती रिंग लाईट कुठली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि ती रिंग लाईट सध्या मी चालू ठेवलेली आहे, कारण आता मी माझ्या घरामध्ये ना थोडासा उजेडाचा प्रॉब्लेम आहे. मला जेवढा उजेड हवा आहे ना माझ्या घरामध्ये तेवढा उजेड येत नाही, त्यामुळे मला रिंग लाईट यूज करावी लागते. भले मग दुपार असो रात्र असो काहीही असो. तर रिंग लाईट मी तुम्हाला दाखवून देते कुठली आहे. तर ही अशा प्रकारे रिंग लाईट आहे आणि ह्याचं जे आहे ना ह्याची पण हाईट खूप जास्त आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 3 कलरचे लाईट दिलेले आहे. एक हा आहे, त्यानंतर एकदम हा लाईट आहे आणि हा व्हाईटमध्ये आहे. बट मी ना जो येलोइशमध्ये आहे ना थोडासा तो यूज करते, हा वाला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅश जो आहे तो कमी जास्तसुद्धा करता येतो. तर हा कुठल्या कंपनीचा आहे मला माहिती नाही आहे. तर इथे पण हे जे आहे मोबाईल ठेवायचं स्टँड, हे आपण असं छोटं मोठं करू शकतो. माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की एकदम मोठ्या साईजची रिंग लाईट घ्यायची आणि ती मी घेतलेली आहे. तर पाठीमागून हे अशा प्रकारे आहे. ही ना मी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेली. तर बघू शकता इथे ना ही अशी इन्फॉर्मेशन आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. मेड इन चायना आहे, पण ह्याची वॉरंटी वगैरे नव्हती दिली मला. तर ही तसं ऑन ऑफचं बटन आहे. तर माझ्या लाईफमधला फर्स्ट माईक, ज्याबद्दल मी तुम्हाला परवा बोलले होते परवाच्या व्हिडिओमध्ये, तो डिजिटेकचा माईक आहे. तर ह्याचा जो बॉक्स होता आय थिंक तो नसेल माझ्याकडे कारण मी बॉक्स जे असतात ते फेकून देते. तर हा जो माईक आहे ना ह्याची जी हे आपल्याला क्वालिटी म्हणता येईल, व्हॉईस क्वालिटी ती नाही एवढी व्यवस्थित, म्हणजे मला तरी नाही व्यवस्थित वाटली. तर हा अशा प्रकारे आहे, म्हणजे काम दाखवू आहे आपल्याला, असं थोडंसं काम दाखवण्यापुरतं असेल तर तो हा आहे. आणि हा मला 800 रुपयाला मिळालेला. तर त्यावेळेस असं झालं होतं, मला बोयाचा माईक घ्यायचा होता. आमचं ठरलं पण होतं की आपण बोयाचा माईक ऑर्डर करूयात. पण मग पुन्हा वाटलं की जर तो नाही व्यवस्थित आला तर उगा पैसे आपले जे आहेत ते पाण्यात जातील. त्यामुळे मग असं वाटलं की आपण ना अगोदर कुठलं तरी मागून बघूयात, ऑर्डर करून बघूयात की म्हणजे डिजिटेकचा सुद्धा मी खूप जास्त बघितलेलं यूट्यूबला व्हिडिओजमध्ये. त्यावेळेस मी असं केलेलं, मला माईक घ्यायचा आहे, मग मी कुठला घेऊ, तर मी व्हिडिओ सर्च केलेले, त्या थ्रू मग मी हा जो माईक आहे तो ऑर्डर केलेला. ह्याचे रिव्ह्यू खूप छान होते यूट्यूबला. पण जेव्हा मी ऑर्डर केला ना तेव्हा तो नाही एवढा व्यवस्थित मिळाला. तर त्याच्यासोबत ही अशी कॉर्ड मिळते आपल्याला चार्जिंगसाठी, आणि हे आपल्याला मोबाईलला लावायला लागतं. जिथे आपण चार्जरची कॉर्ड लावतो ना तिथे आपल्याला हे मोबाईलला लावून ही ते बटन असतं बघा ऑन ऑफचं, हे प्रेस करून ठेवायला लागतं. तेव्हा हे ऑन होतं आणि हे कनेक्ट होऊन जातं. मग जेव्हा आपण व्हिडिओज बनवतो त्यावेळेस असं इथे लावायचं, जसं मी हा माईक लावलेला आहे तसं आपला टॉपला वगैरे लावायचं. आणि नंतर ना मग आपण जे काय बोलतो आहे ते बरोबर त्यामध्ये रेकॉर्ड होणार. बट जे बॅकग्राऊंड नॉईज आहे ना, जो बॅकग्राऊंडचा आवाज असतो तो याचं नॉईज कॅन्सलेशन नाही आहे. तर त्यामुळे मग बॅकग्राऊंड आवाज जो आहे तो पण आपल्या व्हिडिओमध्ये येतो. तर हे मला नव्हतं पाहिजे, कारण मी आता बाहेर व्लॉग्स वगैरे करते. तर मग बाहेरचं कसं ना आजूबाजूचा खूप जास्त आवाज असतो, तर तो सुद्धा आवाज आपल्या व्हिडिओमध्ये येतो आणि ते मला नको होतं. तर हा माईक अजून चालू आहे, म्हणजे मी वापरला हा माईक बरेच दिवस, पण तो चालू आहे आणि त्याचं जे नॉईज कॅन्सलेशन आहे ते नाही आहे यामध्ये. त्यामुळे मी हा माईक जो आहे तो साईडला ठेवून दिलेला आहे. तर जर तुम्हाला फक्त काम दाखवण्यासाठी पाहिजे असेल किंवा तुम्ही घरातल्या घरात व्हिडिओज करत असाल तर हा माईक तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुम्हाला 700-800 रुपयाला आरामशीर मिळून जाईल. असं तर मी आत्ता रेग्युलरमध्ये माईक यूज नाही करत. ज्यावेळेस मला असं वाटतं की हां आपल्या आजूबाजूला खूप जास्त आवाज येतो आहे आणि तो व्हिडिओमध्ये जाईल तेव्हाच मी माईक यूज करते, नाहीतर मी एरवी असा माईक यूज नाही करत जास्त. तर बिना माईकचं जे आहे ते चालू असतात माझे व्हिडिओज. आणि जिथे असं होतं की मी व्हॉईसओव्हर केला किंवा मग मी अचानक माईक बाहेर जातावेळी माईक विसरले, मग त्यावेळी मी व्हॉईसओव्हर करून टाकत असते की आता ठीक आहे खूप जास्त आवाज येतो आहे, मग आपण व्हॉईसओव्हर करूयात. हा एक माझा फर्स्ट माईक जो आहे तो. आणि मला सेकंड म्हणजे मला आता पुन्हा माईक ऑर्डर करायचा होता, तर मी बोयाचा माईक ऑर्डर करणार होते. मी बघून पण ठेवलेला, 4000 अराउंड असे काहीतरी त्याची प्राईस होती. पण मी गावी गेले होते ना आता जस्ट लास्ट टाईम, तुम्ही व्लॉग्स बघितलेच असतील. त्यावेळेस असं झालेलं, माझ्या ताईकडे एक माईक होता बोयाचा, पण मला वायरलेस माईक पाहिजे होता. वायरचा माईकचं कसं खूप जास्त प्रॉब्लेम येतो आपल्याला व्लॉग शूट करायचे असतील तर, कारण आपण खूप असं प्रत्येक ठिकाणी फिरतो, मोबाईल असा आपल्या हातात असतो, तर मग वायरच्या माईकचा खूप प्रॉब्लेम येतो. मग वायरलेस मी माईक शोधलेला 4000च्या आसपास. तर
तो ऑर्डर करायचाच होता, पण माझी ताई बोलली की माझा माईक आहे आणि तो माईक मग तिने म्हणजे तिच्याकडे माईक होता तो तसाच पडलेला, तिने यूज केलेला नव्हता. सो तो माईक मी घेऊन आलेले, जो की बोयाचा माईक आहे, जो मी आत्ता यूज करते आहे. तर हा माईक खूप जास्त बेस्ट आहे, याचं नॉईस कॅन्सलेशन पण आहे यामध्ये आणि म्हणजे बॅकग्राऊंड जो आवाज आहे तो रिमूव्ह होतोच या माईकमध्ये. तर हा अशा प्रकारे आहे. तर मी तुम्हाला हा माईक दाखवते कसा आहे. तर तुम्हाला माईक दाखवण्यासाठी ना मी काय केलं, डायरेक्ट असा मोबाईलचा माईक काढून घेतला, म्हणजे जी कॉर्ड होती ती, आणि मला लक्षातच आलं नाही की माझा जो व्हॉइस होता तो जो आहे तो रेकॉर्ड झालाच नाही मोबाईलमध्ये. तर मी आता व्हॉइस ओव्हर करून हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. तो थोडासा ॲडजस्ट करा, कारण आता पुन्हा जर हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हटलं ना, किंवा मग ही लास्ट क्लिप जरी रेकॉर्ड करायची म्हटलं ना, तर मला पुन्हा आवरायला लागेल, कारण हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी जो आहे तो एडिट करते. तर हा जो बोयाचा माईक आहे तो अशा प्रकारे आहे. ही कॉर्ड आहे, ज्याला आपण हेडफोन जॅक पण म्हणतो, म्हणजे हेडफोन जॅक नाही आहे माझ्या मोबाईलला. सो ही अशा प्रकारची कॉर्ड आहे जी मला लावायला लागते मोबाईलला. त्यानंतर हा जो माईक आहे त्याची एक खूप मोठी वायर आहे. तर ही वायर जी आहे ना ती ड्रेसच्या आतून आपल्याला घ्यायला लागतीये, आणि आता मी हेच तुम्हाला सांगतेय. तर हा माईक नंतर ना म्हणजे जी वायर आहे ती आतमधून घ्यायची आणि आपल्या ड्रेसला जो माईक आहे तो लावून टाकायचा. इथे बटन दिलेलं असतं स्विच ऑन करायचं. इथे कॅमेराला सुद्धा हा माईक चालतो, स्मार्टफोनला पण चालतो आणि ऑफ वगैरे करता येतं. असे 3 प्रकारचं बटन दिलेलं आहे, म्हणजे एकच बटन 3 प्रकारे आपण वापरू शकतो. तर हा बोयाचा माईक खूप छान आहे, यामध्ये व्हॉइस कॅन्सलेशन सुद्धा आहे आणि खूप मस्त आहे. याची क्वालिटी वगैरे छान आहे. आणि आपलं जेव्हा रेकॉर्ड करून झालं ना तेव्हा हे बटन ऑफ करून ठेवायचं, म्हणजे जे म्हणजे माईकची जी बॅटरी आहे ती उतरणार नाही, कमी होणार नाही. आणि ह्याचं जे आहे ना वायर खूप मोठा आहे आणि ते वायर असं पूर्ण जमा झालेलं आहे. मला जेवढं पाहिजे तेवढं मी मोकळं करून घेत असते, बाकीचे वायर आहे तसंच मी पडू देते, कारण जास्त यूज करत नाही मी हा माईक. पण जेव्हा मला गरज वाटेल तेव्हाच मी माईक यूज करते, नसतं एरवी मी अशीच बोलते जसं आहे तसं डायरेक्टली. तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये काय काय कसं कसं यूज करते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि असंच प्रेम तुमचं कायमस्वरूपी असू द्या. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.